हॅलो हॅलो, सांगली पोलीस स्टेशन. हा सांगली पोलीस स्टेशन. एक मिनिट हां बोला. कॉलेज कॉर्नर मधून समेत बंगल्यातून बोलतीये हो. हां लवकर या हो, माझ्या ताईचा खून झालाय हो. ओके ठीक आहे. फोन कोण केला होता? मी केला होता साहेब. माझी बहीण आणि मुलगा रक्ताच्या तारळेत पडलेत हो. हे बघा, तुम्ही शांत बसा, आम्ही बघतो काय करायचं ते. चला. मॅडम जरा बघा. गळ्यावर आणि पोटावर वार झाले आणि हत्यारे कुठे दिसत नाहीये. धारदार हत्यारानंच केलेलं दिसतोय खून. बघा आजूबाजूला चेक करा काय मिळतं का ते. आणि रक्ताचे डाग आतपर्यंत गेलेले दिसत आहेत. पंचांना बोलवून घ्या आणि पंचनामा करून घ्या. आणि हो बॉडी पीएम ला पाठवून द्या. रिपोर्ट ताबडतोब मिळाला हवा. सर आत हत्यार नाहीये. दोघांचे रक्ताचे नमुने घ्या. नावाजलेल्या वकील प्रतिमा देशपांडे यांचा खून झाला होता. पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. प्रतिमा देशपांडेंचा खुनी शोधून काढणं आणि खुनामागचं कारण शोधून काढणं मोठं जिकिरीचं होऊन बसलं होतं. पोलिसांचा तपास त्या दिशेनं सुरू असताना त्यांना एक माहिती मिळाली. तुम्ही देशपांडे बाईंचे कोण? मी तिची बहीण. लहान की मोठी? लहान. आणि हर्षल? हर्षल माझाच मुलगा. ताईनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्याला दत्तक घेतलं होतं. घरी कोण कोण असतं? मी आणि सासूबाई. काल रात्री कुठे होतात? घरीच होते. सासूबाईंची जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून रात्रभर तिच्याजवळ बसून होते. घरी चोरी वगैरे झाली का? होय साहेब. ताई हर्षलला घेऊन युरोप टूरला जाणार होती म्हणून घरात 4-5 लाख कॅश होती. दागिने होते. सगळं गायब आहे साहेब. अलीकडे कोणाशी भांडण वगैरे? भांडण म्हणजे मागच्या आठवड्यात शेजारच्या वाड्याशी तिचं भांडण झालं होतं. सर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे. ॲडव्होकेट प्रतिमा देशपांडे यांच्या बॉडीवर 9 वार झालेत. आणि हर्षलच्या बॉडीवर 16 वार झालेत. 8 मार्चला पहाटे 2 ते 2:30च्या दरम्यान धारदार सुऱ्यानं गळ्यावर आणि पोटावर वार करून त्यांना मारण्यात आले.
बरं ते वाण्याचं काय म्हणालात? कशावरून झालं तो भांडण? दुकानाची जागा ताईची होती, मुदतीवर भाड्यानं दिली होती सर. मुदत संपली होती, त्यानं मुदत वाढवून मागितली. ताईनं स्पष्ट नकार दिला. त्यावरच तो चिडला होता साहेब. जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानं. वाणी राहतो कुठे? संजय नगरमध्ये. हो साहेब. चल जरा साहेबांनी बोलवलं काम आहे तुझ्याला. काय झालं साहेब? चल सांगतो. चल चल ज्याचा प्रश्न विचारू नका. अहो साहेब, अहो काय झालं साहेब? चल रे. हो साहेब काय झालंय? साहेब हा वाणी. बस बस बस. प्रतिमा देशपांडेना तू धमकी दिलीस असं कळलं. कोण प्रतिमा देशपांडे? प्रतिमा देशपांडे, ॲडव्होकेट प्रतिमा देशपांडे. प्रतिमा देशपांडे. प्रतिमा देशपांडेना तू धमकी दिला असं कळलं, खरं का? साहेब मी धमकी दिली होती, पण मी खून बिन काही केला नाही साहेब. मी एक धंदेवाला माणूस आहे साहेब. त्या बाईने माझ्या पोटावर लात मारली म्हणून रागाच्या भरात बोलून गेलो साहेब. 7 मार्चला रात्री कुठे होत असतो? माझ्या घरी. ए खरं बोल, नाहीतर महागात पडेल. साहेब देवा शपथ साहेब, माझ्या घरीच होतो साहेब. माझा मेहुणा आला होता गावावरून. वाटलंच त्याला विचार साहेब. ठीक आहे, त्याला विचारणारच आहोत आम्ही. तू निघ आता. आणि बघ, परत इथं बोलावलं की यायचं. हो साहेब. जा. जा. अभ्यंकर, मला नाही वाटत याचा काही हात असेल म्हणून. याचा बैर देशपांडे बाईशी होतो. हर्षलला कशाला मारेल तो? सर कदाचित हर्षलनं खून होताना बघितलं असेल आणि म्हणून तो मध्ये पडला असेल. मला नाही वाटत, कारण हर्षलवर 16 वार झालेत. एवढ्या निर्दयपणे मारताना भयानक राग आणि द्वेष पाहिजे मनात. तुम्ही एक काम करा, त्या देशपांडेबाईंच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करा. बघा काही हाती लागतं कधी. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? पाटील. पाटील. इथे देशपांडे मॅडमच्या घराशेजारीच राहता का तुम्ही? हो सर. मला सांगा, या देशपांडे मॅडमच्या घरी कधी काही भांडण वादविवाद वगैरे झाल्याचं ऐकलं होतं तुम्ही? भांडण? हो सर, खुनाच्या आदल्या दिवशी जोरदार भांडण सुरू होतं. कुठल्या मुद्द्यावरून? मुद्दा हे सर प्रॉपर्टी दुकानाचं काहीतरी चाललं होतं आणि सर नागपूरहून त्यांचा धाकटा भाऊ आला होता, अमित. अमित. हो सर. ठीक आहे, धन्यवाद. हळू बोलायचं. का म्हणून? माझा पण या प्रॉपर्टीवर तितकाच हक्क आहे. हे बघ, बाबांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. त्यामुळे कोणाला किती द्यायचं आणि काय द्यायचं ना ते मी ठरवणार. अगं पण मी कुठं सगळी प्रॉपर्टी मागतोय? मला माझा बिझनेस चालू करण्यासाठी फक्त ते दुकान हवंय. नाहीतर त्या वाण्याची मुदत संपली आहे ना, त्यांना रिकामं केल्यावर दे ना मला. नुसतं दुकान घेऊन काय करणार आहेस? माल कुठून भरणार आहेस? आणि साहित्य फर्निचर कसं मॅनेज करणार आहेस? ते करीन माझं मी मॅनेज. लोन काढीन हवं तर. लोन माझ्याच दुकानावर काढशील ना? आणि फेडलं नाहीस तर हे बघ, हे काहीही चालणार नाहीये. तू नोकरी करायचीस, तुला हवी ती मदत मी करेल, पण माझ्याकडून तुला तुझ्या बिझनेससाठी 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये, कळलं? आणि असे सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही आहेत? युरोप टूरवर उधळायला तुझ्याकडे पैसे आहेत, पण मला द्यायला पैसे नाही आहेत. हे बघ अमित, माझा पैसा मी कसा उधळायचा ना हा माझा प्रश्न आहे. त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. अगं सख्खा भाऊ आहे मी तुझा. बस सांगितलं ना एकदा, निघायचं आता. आणि यापुढे माझ्याकडे पैसे मागू नकोस, कळलं? निघ. मी आमच्यापासून का लपवलं? साहेब, लपवण्याचा हेतू नव्हता, पण घरातली भांडणं चव्हाट्यावर का आणायची? तुमचा अमितवर काही संशय? नाही मॅडम, आम्ही तसं कधीच करणार नाही. पण आम्हाला तरी दाट संशय आहे की हा खून अमितनंच केलेला आहे. नाही साहेब, हे शक्यच नाही.
हे आम्ही बघून घेऊ. हा असतो कुठे तू? नंबर दे त्याचा. तो नागपूरला असतो. नमस्ते सर, मी अमित देशपांडे, नागपूरहून आलोय. प्रतिमा देशपांडेंचा भाऊ. मला फोन करून बोलवण्यात आलं होतं इथं. बस. तर तू नागपूरला असतोस. हो साहेब. देशपांडेबाईंचा खून झाला याआधी सांगलीला कधी आला होतास? 7 मार्चला. त्या दिवशी विशेष काय घडलं काय? विशेष म्हणजे माझं आणि ताईचं भांडण झालं होतं. पण साहेब साहेब तुम्हाला असं तर नाही ना वाटत की मी मारलं त्यांना? आम्ही कुठं म्हटलं असं? हां नाही म्हणाला नाही. पण साहेब माझं भांडण झालं होतं. पण साहेब भांडण कोणाच्या घरात होत नाही. आणि मी त्याच रात्री नागपूरला परत निघून गेलो होतो. काय पुरावा आहे तुझ्याकडे? त्याच रात्री तू नागपूरला परत गेलास याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? माझं रेल्वेचं तिकीट असेल ना? दाखव. दाखवतो की. सापडत नाही. घरी असेल कदाचित. हां साहेब, पण तिकीट मिळाल्याची काही गॅरंटी नाही. कदाचित फेकून पण दिलं असेल. मला काय माहित पुढे ही कटकट होणार आहे. कटकट म्हणजे पुढे रामायण घडेल असं वाटलं नव्हतं. रामायण? साहेब अहो मी खून केला नाहीये. अरे शांत हो. आम्हाला चौकशी करायला नको. हे बघ, तुझ्या बहिणीचा खून झालाय. हो. मग चौकशी करायला पाहिजे ना? ठीक आहे. आज काय नागपूरला परत जाणार की इथंच थांबणार? नाही, तुम्ही वेळेत सोडलं तर रात्रीच्या गाडीनं परत जाईन म्हणतो. वेळेत सोडलं तर म्हणजे चौकशीला यावं लागेल परत इथं. हो येईन ना साहेब. जा निघ. सर काय वाटतं तुम्हाला? नक्की काही सांगता येणार नाही. पण पाणी कुठंतरी मूर्त आहे. याच्यावर नजर ठेवायला हवी. देसाई, नागपूर पोलिसांना याच्यावर नजर ठेवायला सांगा. कुणाचं प्रकरण आहे म्हणावं. काही संशयास्पद आढळलं तर लगेच कळवायला सांगा. ठीक आहे सर. पोलिसांनी अमितला चौकशीसाठी सांगलीला बोलवून घेतलं. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पण त्यांनी पुन्हा त्याला नागपूरला पाठवून दिलं. नागपूर पोलिसांकडून काही दिवसांनी एक महत्वाची बातमी हाती आली. हा सर बोला. हा हो हो तपास सुरू आहे. हो सर रिपोर्ट करतो तुम्हाला मी. ओके सर. साहेबांचा फोन होता. अरे बस बस. रिपोर्ट कर म्हणाले. तुम्ही काय काळजी करू नका. येत्या 2-3 दिवसात आपण ही केस नक्कीच सॉल्व्ह करू. मगाशी तू काय म्हणत होतास? हां सर, 4-5 लाख आणि दागिने चोरीच्या उद्देशावरून खून झाला नसेल कशावर? असेल, पण का कोणास ठाऊक. सध्या तरी मला हे चोरीचं प्रकरण नाही वाटत. बघू केस कुठल्या दिशेने जाते ते. सर, नागपूर पोलीस स्टेशनमधून फोन होता. अमितच्या घरी काही एक्सपेन्सिव्ह वस्तूही आढळल्यात आणि तो हल्ली खूप खर्चही करतोय. बहुतेक आपल्याला नागपुरात एक चक्कर टाकावी लागणार दिसते. देसाई, सर. आजूबाजूला चौकशी करा आणि शेजाऱ्यांपैकी कोणाला तरी बोलावून घ्या. ठीक आहे सर. मला वाटतं या घरात चोरीचा माल सापडण्याची शक्यता आहे. चोर सापडला की खुनी सापडला जाईल. दार उघडायची व्यवस्था करा. मामा, हे अमितराव बाहेरच गेलेत का? हो. खूप मजा करत असतील ना? हो हल्ली पैसे पण उडवत असतील ना? हो उडतात. ठीक आहे, जावा तुम्ही. साहेब तुम्ही इथं काय करताय? तो शेजारी का आला होता? तुम्ही परत माझी चौकशी करताय?
ए आवाज खाली. आधी दार उघड, मग कळेलच. मर्डर केस असल्यामुळं कोणताही धागा सापडला तर त्याची खात्री आणि चौकशी करावीच लागते आम्हाला. तुझ्या घराची तपासणी करायची आहे. हा, आणि ते रेल्वेचं पण तिकीट दाखव. तुमच्याकडे वॉरंट आहे का? वॉरंट बघायचं. याला वॉरंट दाखव. ए पटकन दार उघडायचं. हा, उघड लवकर. तुम्हाला माझ्या घरी काही सापडणार नाहीये. हे बघूया, कळेलच आत गेल्यावर. त्या खुनाशी माझा काही संबंध नाही. कळेल ते आत गेल्यानंतर. हा? देसाई, येस सर. चेक करा. कपाट वगैरे बघा, काय मिळते का बघा. कपडे चेक करा. टॅब इथे घेतलंस? मित्राने दिलंय साहेब. जिमचं कुपन. बऱ्याच गोष्टी मित्र देतात रे तुला. प्रेम आहे मित्रांचं माझ्यावर. देतात, मी घेतो. बघा, आणखी शोधा काय काय मिळतं का ते. साहेब काही मिळणार नाहीये तुम्हाला इथं. साहेब माझे पर्सनल पेपर्स आहेत, त्यांना हात नका लावू. साहेब तुम्हाला इथं काही मिळणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. चला. सर, जिमच्या चेंजिंग रूम मध्ये लॉकर्स असतात, कदाचित तिथं काहीतरी सापडेल. काय जायचं का तिकडे? साहेब माझ्याकडे काही नाहीये. चला चला. साहेब पण सर, 2-2 गाड्या. ही बाईक कोणाची? मीच घेणार आहे. 2-2 बाईक्स. कितीला घेणार आहेस? 35 पर्यंत येईल. मित्राची आहे, सेकंड हँड घेतोय. आणि ती ती माझीच आहे, पण विकणार आहे. कितीला विकतोयस? 20-22 पर्यंत जाईल. एवढे पैसे आणतोस कुठून रे तू? साहेब माझा पैसा आहे, माझा खाजगी प्रश्न आहे. पाहिजे तर माझ्या वकिलाशी बोलू शकता तुम्ही. हे आमच्याशी तोंड सांभाळून बोलायचं. हा, लक्षात ठेव. पांडे मॅडमच्या मर्डर केस संदर्भात बोलायचं होतं. ऐकलंय मी. झालं ते बरं झालं. एकदा सांगितलेलं कळत नाही का? For God's sake, निघून जा इथून. Get lost from here. माझ्या वाढदिवसाची पार्टी होती, सगळे मित्र जमले होते. तुम्ही कोणालाही विचारू शकता. होय, पण तू पार्टी मध्ये सोडून कुठे गेला होतास? कुठे नाही, मी नाही कुठे गेलो होतो. रात्री झोपताना तिनं तनुजाला बघितलं असेल आणि सकाळी उठल्यावर पण पुन्हा बघितलं असेल. म्हणून ती म्हणत असेल की तनुजा रात्रभर तिथंच होती. आणि या दरम्यान ती हे काम करू शकते. जपता